सगळ्यांना, मी सृष्टी. तर मला सांगा, तुम्ही कधी नाशिकच्या गोदा घाटावरच्या मुक्तेश्वराच्या कुंडावर गेला आहात का? चला आपण जाऊयात. तर ही आहे मुक्तेश्वराची पिंड. पण त्या अगोदर तुम्ही हे ढग बघा. असं वाटतंय कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल. तर इथल्या या मुक्तेश्वराच्या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली महादेवाची पिंड कुठल्याही 4 भिंतींच्या मंदिरात बंदिस्त नाहीये. नावाप्रमाणेच अगदी मुक्त, थेट आपल्या गंगेच्या घाटावर निसर्गाशी संवाद साधत वसलीये. जेव्हा आपली गोदावरी पूर्ण प्रवाहाने वाहत असते ना, तेव्हा असं वाटतं की साक्षात गंगा महादेवाच्या चरणी लीन व्हायला आलीये. कारण त्यावेळेस गंगेच्या लाटा या महादेवाच्या पिंडीवर येऊन आदळत असतात. इथलं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा उभा गणपती. सहसा आपण बसलेला गणपती बघतो आणि हा गणपती इथे रिद्धी सिद्धी या आपल्या दोन्ही पत्नींसोबत विराजमान आहे. असं म्हणतात की नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितल्यानंतर ती पूर्ण होते. त्यामुळे मी हे नेहमी करते. आणि हे बघा, मी म्हणाले होते ना की असं वाटतंय कुठल्याही क्षणी पाऊस येईल, आणि पाऊस सुरू झालाच. नदीच्या पाण्यात हे पावसाचे थेंब पडताना किती सुंदर दिसतंय. तुम्ही कधी गोदा घाटावर आलात ना, तर या मुक्तेश्वर कुंडावर एकदा नक्की या. धन्यवाद.